नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ बोल भावा या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे। आणि आज आपल्याकडे आलेले आहे श्री दादा आलेला आहे आणि दादाचा भाऊ आलेला आहे, तर त्यांच्याकडनंच आपण त्यांची संपूर्ण माहिती जाणून घेऊया। दादा श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ। दादा, पहिलं तुझ्याबद्दल संपूर्ण माहिती सांग, म्हणजे तुझा परिचय। बर, माझा जन्मच मुळात एका अध्यात्म परिवारात झालेला आहे आणि वडिलांकडून हे सगळं प्राप्त होत गेले, सगळ्या आध्यात्मिक गोष्टी, आणि लहानपणापासून बाळकडूच जणू आम्हाला अध्यात्माचं पाजलं गेलेलं आहे। सो सुरुवातच म्हणजे म्हणतात ना की गणपतीपासून, की जन्माच्या आधीपासूनच मला गणपती बाप्पाची आणि स्वामींची आवड का आहे याचं कारण की मी जेव्हा आईच्या पोटात होतो, असं आई मला नेहमी सांगते की जेव्हा तू माझ्या पोटात होतास तेव्हा मला जे डोहाळे लागतात ते तसे विभूती खाण्याचे, सतत स्वामींच्या मठात जाण्याचे, असे काहीतरी ते मला नेहमी आई सांगते की सतत मी विभूती खायची वारंवार। आणि ते नंतर कळलंच की स्वामींनी ह्या सेवेसाठी माझा जन्म हे केलेला आहे। तर म्हणतात ना की सुरुवातच स्वामी जयंतीपासून, माझा जन्मच मुळात स्वामी जयंतीच्या दिवशी झाला। हे खूप मोठं माझ्या आयुष्यातलं जीवन सार्थकी लागल्याचा दिवस की जन्म स्वामी जयंतीच्या दिवशी होणं, आणि सगळ्या गोष्टी त्रिवेणी संगम होता त्यावेळेस। आंबेडकर जयंती, स्वामी जयंती, आणखी एक काहीतरी गोष्ट होती। आवड तेव्हापासूनच, जन्मापासूनच। आमचं स्वतःचं हनुमानाचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये स्वामींची मूर्ती माझ्या वडिलांनी स्थापन केली। बघितलं आधीचा भाग, तर वडिलांनी जे काय आयुष्य स्वामींच्या सेवेत खर्ची घातलंय, मला वाटतं की ते लहान असतानापासून, माझे वडील लहान असतानापासून स्वामींचं ते करायचे, स्वामींची सेवा करणं, स्वामींची भक्ती करणं वगैरे वगैरे। तर तेव्हापासून त्यांना ती ओढ होती। मग मला वाटतं आमच्या पूर्ण विभागात स्वामी समर्थ कोण हे माहिती नव्हते। स्वामी समर्थ विभागात आणण्यासाठी माझे वडीलच, मी मानतो की वडिलांनी स्वामींना विभागात हे केलं। कारण की जेव्हा आम्ही 1999ला स्वामींचा फोटो मोठा, मला वाटतं एक 5 फुटाचा फोटो आहे आपल्या घरी, तो फोटो जेव्हा आणला नवरात्रीच्या काळामध्ये, तर नवरात्रीमध्ये जेव्हा स्वामींचा फोटो आम्ही मंडपात स्थापन केला होता, तेव्हा म्हणायचं अरे हे कोण आहेत, कोणते महाराज आहेत किंवा काय। कारण स्वामी हे अजानुबाहू आणि उघडे बसलेले स्वामी लंगोटवर, त्यामुळे लोकांना प्रश्न पडायचा हे कोणते नवीन महाराज किंवा काय। स्वामी म्हणजे कुणाला माहितीच नव्हतं। तर तेव्हापासून 1999 साली आपल्या घरी स्वामी स्थापन झाले, आणि मग तिथून ती एक सुरुवात झाली सेवेची माझ्या आयुष्यामध्ये, स्वामींची सतत सेवा करणं किंवा काय। आणि वडिलांकडून त्यांची भक्ती कसं करणं, काय करणं, हे सगळं कळत गेले त्या गोष्टी। आमची पूर्ण फॅमिली, माझी पूर्ण फॅमिली स्वामींच्या सेवेमध्ये म्हणतात ना की नेहमी तत्पर, असं कोणत्याच गोष्टींचा कधीच आम्ही कंटाळा न करता स्वामींची सेवा करत आलोय आनंदाने। आणि दादा, मी जेव्हा फेसबुक आलं तेव्हा विशेष करून दादा मी तुला फॉलो करायला लागलो, किंवा पूर्ण आपल्या देवार घराचे तू फोटो टाकायचास, अनेक पूजा वगैरे व्हायच्या। तर ती पेंटिंग आहे स्वामींची की फोटो आहे? हां, त्याची एक छोटीशी एक स्टोरी आहे, ती मी सांगतो। ती स्टोरी अशी आहे की भाई स्वामींचं किंवा अध्यात्म या विषयावर जेव्हा मार्गदर्शन करायचे लोकांना, भाईंचं मार्गदर्शन मुळात असं असायचं की श्रद्धेतूनच अंधश्रद्धेचं निर्मूलन। भाईंना अंधश्रद्धा हा विषय अजिबात आवडत नाही, अजिबात म्हणजे अजिबात नाही। आणि त्यांचं लोकांना तेच मार्गदर्शन नेहमी असायचं। एखाद्या वेळेस जर का बाहेर पाऊस पडतोय आणि तुम्ही म्हणाल की मला बाहेर निघायचं आणि मला पाऊस बंद करा, तर भाई स्पष्ट म्हणायचे की मी पाऊस बंद करू शकणारा बाबा नाहीये, मी तुम्हाला छत्री देऊ शकतो, मी तुम्हाला रेनकोट देऊ शकतो, मी तुम्हाला गमबूट देऊ शकतो, पण पाऊस बंद करणं ही झाली अंधश्रद्धा। तर माझ्याकडे छत्री आहे, मी तुम्हाला देईन, तुम्ही न भिजता घरपर्यंत जाऊ शकता। किंवा एखाद्याच्या समजा नजर कमी झाली आहे, तर मी तुम्हाला डोळ्यात टाकण्यासाठी विभूती नाही देणार, मी तुम्हाला देईन चष्मा देईन। सायन्स, त्यांचं बेसच मुळात सायन्स आहे। आणि अशाच प्रकारे ते लोकांना मार्गदर्शन करत गेले। आणि तब्बल 50 वर्ष, मला वाटतं 50 वर्षानंतर आपला हा स्वामींचा मठ झाला। आणि 50 वर्ष त्यांनी आई जगज्जननीची सेवा केली,
चंडीपाठ जो अखंड विभागात किंवा मला वाटतं फार फार महालक्ष्मीला होत असेल अशा मोठमोठ्या ठिकाणी जो चंडीपाठ होतो तो भाईंनी एका एका आसनावर केलेला आहे. ही सेवा फार किंवा मला म्हणायचं एक फार मोठी म्हणण्यापेक्षा तिची कृपा प्राप्त असल्याशिवाय ही सेवा घडू शकत नाही. आणि तिच्या कृपा आशीर्वादाने कदाचित म्हणतात ना, शुद्ध शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तसं एक स्वामींचा प्रसाद म्हणून आमच्या तिघांचा, माझी मोठी बहीण आहे, मी 2 नंबर आणि छोटा 3 नंबर, असे आम्ही 3 त्यांना स्वामींचा प्रसाद म्हणून प्राप्त झालो. आणि आम्ही तिघे पण स्वामींची सेवा, गणपती बाप्पाची सेवा किंवा अन्य कोणत्याही देवाची सेवा आम्ही खूप मनापासून करतो, असं आहे. तर मी त्या फोटोची पार्श्वभूमी सांगत होतो. त्या मंदिरामध्ये, फार छोटं मंदिर आहे, एक बाई आली होती आणि ती म्हणाली की माझे मिस्टर खूप आजारी आहेत, त्यांना तुम्ही बरं करू शकाल का वगैरे. बाई म्हणाले, बाबा रे, मी तुम्हाला मार्ग देतो, तो मार्ग तुम्ही हे करा आणि ते बरे होतील, विश्वास ठेवा, स्वामी करतील बरे. असं करत त्यांनी स्वामींचा मार्ग जेव्हा त्यांना दिला तर भाई ती गोष्ट विसरून गेले. काही महिन्यानंतर ती बाई त्या मिस्टरांसोबत पुन्हा आपल्या मंदिरात आली आणि मंदिरात आल्यानंतर भाईंनी तितकंसं ओळखलं नाही. हां, कधीचे 3-4 महिन्यांपूर्वी कधी आले होते ते. अरे हां, ठीक आहे, काय म्हणतात? तर नाही म्हणे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्वामींनी त्यांचा जीव वाचवला आणि ते सुखरूप घरी परत आले हॉस्पिटलमधून वगैरे. तर ठीक आहे म्हणे, मी आता खुश झाली, फार आनंदी आहे, तर मला काहीतरी तुम्हाला द्यायचं आहे, तर काय देऊ शकतो? म्हणे, तुम्ही काय करता? भाईंनी त्यांना विचारतो, मी काय करतो? तर माझे मिस्टर चित्रकार आहेत. अरे बापरे, हां. तर मग एक काम करा की मला स्वामींचं एक चित्र बनवून द्या म्हणून. तर भाईंना असं वाटलं की चित्र बनवायचं म्हटलं की फार वेळ लागेल. आर्टिस्ट असतात ते थोडे मूडी असतात, त्यांच्या मूडीप्रमाणे काही गोष्टी होतात किंवा काय. मला वाटतं पुढल्या 1-2 महिन्यात त्यांनी ते चित्र स्वामींचं तयार केलं आणि भाईंना त्यांनी आणून म्हणजे दाखवलं. कारण माझं घर 180च्या रूममध्ये आम्ही 22 जण राहत होतो. ही खूप अतिशयोक्ती वाटणारी गोष्ट आहे. कारण चाळीमध्ये पूर्वी कसं होतं की टेरेस असायचे, बाहेरचा पॅसेज असायचा, तिथे झोपणं वगैरे हे असायचं. तसं आमची फॅमिली तशीच ॲडजस्टमेंट करायची की खॉट खाली झोपणं किंवा सगळं मॅनेज व्हायचं त्यावेळेस, एवढं सगळं. आणि एवढा मोठा फोटो तो ठेवणार कुठे, हा एक मोठा प्रश्न होता. स्वामींच्या कृपेने त्यांचे थोडेसे प्रयत्न चालू होतं, रूम मिळावा आपल्याला किंवा असं काही, पण ते तितकंसं होईल असं वाटलं नव्हतं. घर आपल्याला मिळेल, तिथे स्वामी बसतील, स्थापन होतील, असं वाटलं नव्हतं. पण त्या काळामध्ये मला वाटतं त्यांनी तो फोटो नवरात्रीच्या एक 10 दिवस आधी तो तयार केला आणि भाईंना दाखवला. भाई पण टेन्शनमध्ये आले, आता मी ठेवू कुठे हा फोटो? म्हणजे आपलं घर नाही आहे, काही नाही आहे घरामध्ये, तर एवढ्या छोट्या घरामध्ये ठेवणं, एवढा मोठा फोटो शक्य नाही आहे, भिंती नाही. आणि भाईंनी ते रँडमली त्यांना सांगितलं होतं की काय करता बाबा तुम्ही? तेव्हा सांगितलं की करा म्हणून, आणि ते इतक्या लवकर होईल असं भाईंना अपेक्षित नव्हतं. ते झाल्यानंतर मला वाटतं भाईंनी विचार केला, त्यांनी दिला फोटो, सुपूर्द केला भाईंना, घ्या भाई कसं काय. ते म्हणाले, थांबा, इथे आणू नका तुम्ही. तुला माहिती आहे लालबागला भालचंद्र महाराजांचा मठ आहे, लाल मैदानामध्ये. तर तो फोटो आपण भालचंद्र महाराजांच्या मठात ठेवला आणि तिथून मला वाटतं भालचंद्र महाराजांच्या मठापासून तो देवीचं आगमन असतं. पूर्वी माहिती विजय खातू कारखाना जो आहे तो तिकडे पाठीमागे, तो देवी सोबत वाजत गाजत आम्ही नवरात्रीमध्ये आणला आणि तो मंडपात स्थापन केला होता तेवढ्या वेळापुरता. आणि स्वामी कृपेने तिथे छान झालं सगळं, आगमन स्वामींचं छान झालं, सगळं काही छान झालं. नवरात्र झालं, भाईंचे प्रयत्न चालू होते रूमबद्दल, पण आता भाईंना टेन्शन होतं की हा फोटो, आम्ही फार लहान होतो, मला वाटतं खूप लहान, आणि त्या काळामध्ये आम्ही भाईंना टेन्शन आलं की आता ठेवायचा कुठे फोटो एवढा मोठा. मला वाटतं देवीचं विसर्जन झालं. विसर्जन झाल्यानंतर पण तो फोटो आता जिथे देवी बसली होती त्या ठिकाणी आणून भाईंनी मध्यभागी ठेवला, त्याला लाईट्स केले, बाजूनी समया लावल्या, एक वेगळं स्वरूप त्या मंडपाला पुन्हा प्राप्त झालं. म्हणजे देवी विसर्जन, हां, अगदी जणू काय तो मठच स्थापन झाल्यासारखं झालं होतं. पण तेवढं सगळं झाल्यानंतर मला वाटतं 5 दिवसांनी कोजागिरी पौर्णिमा येणार होती. तर मंडप काढण्यासाठी मंडप जे काय डेकोरेटरची माणसं आली होती काढण्यासाठी, की बाबा काढायचं आता फोटोचं काहीतरी करा. भाई म्हणाले, उद्या कोजागिरी आहे बाबा, उद्याचा एक दिवस राहू देत, बघू काय ते. आणि अशक्य शक्य स्वामी कसे करतात, हा तो एक
तिथून आलेला म्हणजे म्हणतात ना पहिला अनुभव आहे. अनुभव म्हणता येईल, अनुभूती म्हणता येईल. सुरुवातच सुरुवात तिथे आहे. कोजागिरीच्या दिवशी आम्हाला आम्ही तर लहान होतो, आम्हाला तेवढ्या काही काही गोष्टी तेवढ्या स्मरणात नाही आहेत. पण भाईंना त्याच दिवशी ज्या घरासाठी चाललेले प्रयत्न होते त्याची चावी त्याच दिवशी मिळाली. आणि कोजागिरीच्या दिवशी 1999ला कोजागिरीच्या दिवशी स्वामी आपल्या घरात स्थानापन्न झाले. बरं, तिथून फोटो घरी नेताना फोटो फार जड होता. मला वाटतं ती त्या काळात 1999ला ती जी सागाची फ्रेम बनवली ना, ती उचलण्यासाठीच किमान 6 लोक लागत होती. इतका जड फोटो तो झाला होता. साक्षात स्वामी तिथे आहे ना, म्हणजे होतेच त्यामध्ये 5 माळे चढ. शिवाय तो फोटो जेव्हा नेताना पावसाने अभिषेक केला होता स्वामींना. पावसाने पूर्ण चिंब झाला होता फोटो, आणि तरी फोटोला काही झालं नाही, कारण की ते पावसाला देखील तो मोह आवरला नाही स्वामींच्या अंगावर जाण्याचा. असं काहीतरी ते घडलं होतं. आणि तेव्हापासून स्वामी स्थापन झाले. 1999 पासून ते अद्याप स्वामींची सेवा जी सुरू आहे ती रेग्युलर, कधी खंड न पडता स्वामींनी ठेवली. असं आहे. तर दादा, फेसबुकचं मी बोलत होतो तेव्हा मी तुला फॉलो केलं, किंवा तेव्हा गाणी बघितली होती गणपती तुमच्या घरात, श्रींचा राजा म्हणून. बरोबर. तर ते परागणीत मला वाटतं व्हिडिओ बनवली होती, आणि ती मी बघितली, तसं मी फॉलो करत गेलो. मग त्याच्या मागेही दादा, म्हणजे गणपतीच्या मागेही एक स्टोरी आहे, मला असं समजलं. हां, म्हणजे स्टोरी म्हणजे कशी माहिती आहे का, भाईंनी आम्हाला लहानपणापासून सांगितलं होतं. त्यांना एक टेन्शन होतं, हा काही नवीन प्रथा वाढवू नये. त्यांना माझं एकंदरीत चिन्ह कळत होतं, ह्याचा जाण्याचा मार्ग काहीतरी गणपतीच्या मागे धावतोय, गणपती 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 करतोय, कोणाच्या घरी गणपती आला की गणपतीचं करतोय. माझ्या मावशीच्या घरी गणपती यायचा पुण्याला. त्यावेळेस मी तिथे प्रचंड गणपतीला एकरूप झालेलो असायचो. म्हणजे म्हणतात ना की बाकीचे लोक सगळ्या, पण मी गणपतीशी जास्त एकरूप व्हायचो. गणपतीच्या इथे जवळ असणं, गणपतीची साफसफाई करणं वगैरे. इतकंच नाही तर माझ्या घरी भाईंनी जवळजवळ 1.25 फुटाची गणपतीची मूर्ती आणलेली, पितळेची पंचधातूची मूर्ती. तर त्या मूर्तीवर पण माझा खूप जीव. म्हणजे महिन्यातली जी काही संकष्टी चतुर्थी येते, त्या संकष्टीच्या दिवशी मी असं संकष्टी, नाही ही गोष्ट झाली लहानपणाची. म्हणजे हे सांगतो, म्हणजे ह्या मागचं खूप लोकांनाही आवडेल ही गोष्ट. देवाचीच पूजा नाही तर ह्याच्यामागे अजून काही गोष्टी आहेत सांगण्यामागे, की अगरबत्तीच्या काड्या, माचीसच्या काड्या अशा जमवून मी लहानपणी ना ते होम हवन करायचो गणपतीचं. ओम गंग गणपती. मग तेव्हा भाईंना कळलं हाला गणपतीमध्ये फार रस आहे. त्या भाईंनी माझ्यासाठी एक छोटंसं हवन कुंड बनवलं होतं. ते खूप अजूनही माझ्याकडे ते आहे बरं का. मला वाटतं ते 1995 साली वगैरे बनवलेलं हवन कुंड असेल. अद्याप मी ते जपून ठेवलेलं आहे. आणि कारण त्या माझ्या आठवणी आहेत. भाईंनी माझ्यासाठी केलेलं ते हवन कुंड आहे. भाई म्हणजे माझे वडील, आम्ही भाई म्हणतो त्यांना. सो ते हवन कुंड जे आहे ना, ते अद्याप मी ठेवलं. आणि त्यामध्ये मी गणपतीचा ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः असं तो हे करून मी आहुत्या द्यायचं वगैरे. तर भाईंना ते हे करायचं. तर जेव्हा संकष्टी असेल ना, त्यावेळेस मला आठवतं भाई मला राणीच्या बागेत घेऊन जायचे. राणीच्या बागेत पूर्वी हत्ती वगैरे होते. हो. सो हत्तीचं दर्शन करून द्यायचे. त्यावेळेस ना हत्तीसाठी आतमध्ये माणसं होती, ती माहूत वगैरे असतात ना, ते त्यांचं मेंटेन करणारी लोक होती. तर भाई दरवेळेस काय करायचे, डझनभर केळी आणि हे नारळ आणि दुर्वा, आपण गणपतीला गजमुख जो असतो, हत्ती म्हणजे गणपती, ते रूप आपण मानतो. तर इथून भूतदय आम्ही शिकलो की नुसती संकष्टीला इतर उपासना किंवा ह्या न करता गोष्टी, गणपती स्वरूप असणाऱ्या गजमुखाला आपण केळी खाऊ घालू. इतर वेळेस जे काही मिळेल म्हणजे ह्या हत्ती खाऊ शकेल अशा गोष्टी आम्ही मार्केटमधून घेऊन जायचो आणि त्या हत्तीला खाऊ घालायचो. ही एक भूतदया, ही एक वेगळ्या प्रकारची आमची भक्ती होती. आणि त्याला सांगायचं बाबा हे दिल्यानंतर त्याला थोडंफार पैसे दिले की ते आम्ही आणलेला दुर्वा असायचा तो हत्तीला हे करायचा. असं त्या गोष्टी आठवतात. काही कालांतराने आम्ही जेव्हा वरती 5व्या माळ्यावर राहायला गेलो त्रिशूळ बिल्डिंगमध्ये, तेव्हा तिथे पण आम्हाला ना एक घंटा वाजत आलेला हत्ती पूर्वी यायचा, आमच्या ब्रिजवरून जायचा. जुना लोअरपर्यंतचा जो पूल होता ना, तेव्हा त्या पुलावरून जाताना नेहमी आम्हाला घंटेचा आवाज आला की हत्ती यायचं. तर आम्ही काय करायचो, तो येण्याची वेळ ठरलेली असायची. संध्याकाळी 4-5च्या दरम्यान तो हत्ती तिथून नेहमी ये जा करायचा तो तिकडे. आणि त्या काळामध्ये आम्ही सगळंच ठेवायचो आणि मग त्या माहूत असायचं त्याला द्यायचो बा केळी वगैरे, हत्ती खायचा
आणि नंतर मग स्वामींना असं तो नमस्कार करायचा करायचा. ब्रिजवरून, हा. बरं का. आणि मग तिथून मग तो रेग्युलर हे आमचं झालं होतं, ठरलेलं. रुटीन झालं होतं. हे हत्ती आला, लगेच पळत जायचं, ब्रिजवर पोचायचं, त्याला ती केळी द्यायची आणि तो हत्ती नमस्कार करणार आणि पुढे जाणार. तर हे खूप रोजचा आवडीचा विषय झाला होता आमचा. असं करत करत मग ती गणपतीची ओढ वाढत गेली आणि भाईंना असं टेन्शन होतं, ह्याने बाबा गणपती वगैरे बसवण्याचा काय विचार येऊ नये, हट्ट करू नये. कारण की ते परत प्रथा वाढल्यानंतर आम्ही सांभाळू, आमच्या पुढची पिढींनी पण ते केलं पाहिजे तितकंच. म्हणून असं काही म्हणतात ना की त्या विचार स्वामींनी दिला नाही. कारण भाईंना किंवा आम्हा कोणाला पण गणपतीचं विसर्जन आवडत नाही. कारण आपण 10 दिवस पूजा करतो गणपतीची आणि गणपती 10व्या दिवशी आपल्यातून ते मूर्ती विसर्जन केली जाते किंवा हे थोडंसं खेद म्हणजे म्हणतात ना काय बोलतात त्याला, ते अटॅच होतो आपण गणपती बाप्पाशी, तेवढी अटॅचमेंट होते आणि खरंच आम्ही तेवढे अटॅच आहोत गणपतीशी. तर ते आम्हाला आवडलं नसतं विसर्जन करणे. त्यामुळे मग भाई म्हणालेत की बाबा पितळेची मूर्ती आणली ना कायमस्वरूपी, पूजा करतोय, सगळं काही करतोय, बाकी काय विचार करू नकोस. मग असंच मला वाटतं लालबागच्या राजाची ओढ मला फार आधीपासून मला वाटतं खूपच 2002 वेळा वगैरे मी दर्शन करायला जायचो वगैरे लाईनीतून, बरं का. तिथे लाईनीतून जायचो आणि पहिला दिवस गणपतीला माझा ठरलेला असायचा की तिथे दर्शन करून मग मी बाकी घरी येऊन पूजा अर्चा वगैरे असं करत असताना गणपतीची आणि लालबागचा राजा म्हणजे एक म्हणतात ना की सेट, लालबागचा राजा हा माझा दैवत असेल किंवा ऑब्व्हियसली गणपती आहेत, पण ते एक रूप मनात भरलं होतं लालबागच्या राजाचं. तर मला असं वाटलं एकदा मला वाटतं मी जाता काहीतरी कामानिमित्त ना संतोष दादा कांबळे आहेत ना, जे लालबागच्या राजाचे मूर्तिकार आहेत, त्यांच्या कारखान्याच्या बाहेरून जाताना मला त्यांच्या घरी त्यांच्या कारखान्यात एक लालबागच्या राजाची छोटी मूर्ती दिसली आणि मला ती प्रचंड आवडली. वाह म्हटलं, तर छोटं स्वरूप लालबागच्या राजाचं मला हवं काही करून. आणि स्वामी कृपेने ती इच्छा झाली, मी भाईंना बोलून दाखवली ती मूर्ती हवी आहे. भाई म्हणाले अरे मूर्ती आता आहे ऑलरेडी, तू कशाला मूर्ती पुन्हा पुन्हा. ठीक आहे बघू. मग मी माझे एक मावशीचे जावई आहेत, माझे जीजू आम्ही म्हणतो त्यांना, तर मावस बहिणीचे मिस्टर, त्यांना मी ही गोष्ट सांगितली. ते आमच्याशी खूप अटॅच आहेत. तर त्यांना ही गोष्ट सांगितली, जीजू मला ना ती गणपतीची मूर्ती खूप आवडली. हां, मग मला दे ना घेऊन. ते मला म्हणाले. म्हटलं तुम्हाला पाहिजे? मला वाटलं मला हवी आहे, मला तुम्ही देणार की काय. तर तुला पण हवी आहे का? म्हटलं ऑब्व्हियसली मला पण हवी आहे. आता गिफ्ट दिली कोणी, मी काय केलं, त्यांनी मला दिले, मी काय करू. घरी सांगितलं मी नाही आणले, बघा ते देत आहेत मला, असं दाखवून दिलं आणि स्वामी कृपेने ती गणपतीची मूर्ती आपल्या घरी स्थानपन्न झाली. आणि तेव्हापासून जी सुरुवात झाली गणपतीच्या सेवेची, ती मी अगदी विनायकी चतुर्थी असू दे किंवा संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी, काहीतरी वेगळं काहीतरी पूजा कशी, म्हणजे ते सुचवतो बाप्पा मला की मला असं रूप म्हणजे कर किंवा तसं. तर ते करत करत करतचा प्रवास आज मठापर्यंत येऊन थांबला. अशी ती एक भक्तीची म्हणतात ना, तो एक प्रवास इथपर्यंत येऊन थांबला, असं आहे. तर दादा आपण म्हणजे मठ चालू झाला, घरात आलो आणि आता घरापासून ते मठापर्यंतचा तो प्रवास आज ओळखतात आहेत की आपला करिअर रोडमध्ये आपला मठ झालाय स्वतःचा. तर मग तो प्रवास कसा आहे? तो प्रवासच मुळात असा आहे की स्वामींनी अशा लाखो करोडो लोकांमधून या सेवेची संधी स्वामींनी मला दिली आहे. ते माझं अहोभाग्य आहे आणि मला असं वाटतं की त्या संधीचं सोनं करेन असं स्वामींना वाटलंच होतं किंवा ते करून घेणारच होते. म्हणूनच ते स्वामींचा मठ हा घडला. आणि ही सगळीच गोष्ट म्हणजे म्हणतात ना, मला असं वाटतं की ह्या लाखो करोडो लोकांच्या पाठी जितकी पुण्याई नसेल ना, तितकी पुण्याई माझ्या वडिलांनी ती आमच्यासाठी कमवून ठेवली किंवा स्वामींनीच त्यांना 50 वर्षाच्या सेवेनंतर हा मठ एक त्यांना बहाल केला की बास आता घरीपर्यंत झालेली सेवा पुरे, आता मठात सेवा करू म्हणून. आणि स्वामींनी पाहिलं की हे तन मन धन अर्पून सेवा करणारी भक्त आहेत, म्हणजे माझ्या सेवेकरी आहेत, म्हणून कदाचित स्वामींनी हा मठ करवून घेतला. तर मला असं म्हणायचं आहे, माझा एक थोडासा असं कधीतरी मी अग्रेसिव्ह होतो की हा मठ जो काय बांधलाय ना मी,
पहिली गोष्ट, जेव्हा जेव्हा मी येईल ना कधीतरी नकळत आपल्या तोंडून येऊन जातं मी. बरं, मी केलं किंवा माझ्याकडून झालं किंवा काय वॉटेवर मी येईल ना, तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, हा मी जेव्हा येईल ना, त्या मीच्या आधी असणारे स्वा, तर स्वामीच सगळे करणार आहेत. आलं का लक्षात? स्वा आणि मी पण स्वामीच आहेत, ते करणारे सर्व काही आहेत ते स्वामी आहेत. आणि कदाचित स्वामींनी ही संधी दिली आम्हाला करण्याची, आणि वेळोवेळी जे काय संकेत दिले स्वामींनी, ते संकेत तसे स्वामींनी दिले असल्यामुळे ते खरेच होते आणि खरे ठरले. त्यामुळे हा मठ झाला. मला सांगायला आवडेल, किंवा एक खेदाची गोष्ट मी सांगतो, की माझा मठ जो की मी करण्याचा जो प्लॅन केला होता, किंवा डोक्यात आलं होतं, की मी परत सांगतो, जेव्हा मी येईल किंवा माझा हा शब्द येईल तेव्हा पहिले स्वा असणार. कारण सर्वस्व हे पहिलं जे ते स्वामीच आहेत, स्वामीच असणार आहेत. त्यानंतर आम्ही कोणी असणार आहे, पहिले स्वामी आहेत. आयुष्यामध्ये काही गोष्ट, घेतो तो श्वास, बरोबर, सोडतो तो श्वास, घेतो तो श्वास, सगळं अखंड स्वामीमय जीवन आहे माझं. त्यामुळे मीपणा हा मला कधीच येणार नाही, कारण स्वामी येऊ देणारही नाही, मला हा पूर्ण विश्वास आहे. कारण जे काय आहे, जे काय केलं आहे ते स्वामींनी करून घेतलेल्या गोष्टी आहेत. पुन्हा सांगतो मी, मला वेळोवेळी हे सांगायची वेळ येणार, आणि मला वाटतं मी खूपशा अशा गोष्टी, पारायणं, पुस्तकं वगैरे, हे मला वेळ नसतो वाचायला तेवढा, मी नाही करत पारायण. कारण मला असं वाटतं की हे वेळोवेळी मी स्वामींना सांगतो, स्वामींची स्तुती करतो, स्वामींनी माझ्या किती पाठीशी आहेत, माझ्या परिवाराच्या किती पाठीशी आहेत, वडिलांची सेवा. तर इथेच सगळ्या गोष्टी आल्यात, हेच पारायण आहे. मला वाटतं मी जेवढी स्वामींची स्तुती करेन, हे माझ्या शब्दात झालेलं पारायण आहे. आलं का लक्षात? मला नाही वेळ, मला 1.5-2 तास, 2.5 तास मी स्वामींचं काही पारायण करत बसून किंवा काय, माझ्याकडे नाही वेळ, सॉरी. पण मला वाटतं की जेवढ्या मला बसता उठता, फोनवर म्हणा किंवा चालता बोलता, मी कोणाशी गप्पा, जेवढ्या वेळेला स्वामी 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 हा शब्द येतो ना, तेवढं हे माझं होत असलेलं पारायण आहे एक प्रकारचं. स्वामींनी पारायण ज्यांच्याकडून करून घेतलंय ती फार भाग्याची लोक आहेत, खरं बघायला गेलं तर. मी तेवढा कम नशिबी असेल की माझ्याकडून तेवढं होत नाहीये, पण प्रयत्न तोही असेल माझा. कदाचित कधीतरी बसेल, किंवा स्वामी बसवून घेतील मला पारायणासाठी. तर सांगायचा विषय आता मी खरं इथे येतो, की स्वामींचा मठ कसा झाला. पहिली गोष्ट तर माझा 2019ला कोविड कधी आलं, 19च्या दरम्यान ते काहीतरी सुरुवात झाली होती थोडी, हां बरोबर ना, आणि 20च्या दरम्यान, आणि 2020ला जी काय स्वामी जयंती होती, ती स्वामी जयंतीची मी पूर्ण तयारी केली होती. पत्रिका छापलेल्या, सगळं काही आमचं डेकोरेशन वाल्याला केलेलं, फ्लेक्स ठिकठिकाणी लागले होते. घरात स्वामी जयंती हा मोठ्या उत्साहात व्हायचा त्यावेळेस. मला 4 ते 5,000 लोक आपल्याकडे महाप्रसाद करून जात होते. ही सगळी स्वामींची. आम्ही टेरेसवर महाप्रसाद करायचो, भक्तिगीतांचा कार्यक्रम. आणि त्या दरम्यान हा सगळा प्रसार झाला होता ह्याचा, कोविड. तर त्या काळामध्ये आमचे भाई, वडील माझे, आम्ही सगळे छान हे केलं, पण सरकारच्या निर्णयानुसार आपल्याला तो कार्यक्रम रद्द करावा लागला त्या ठिकाणी. आणि मग ठीक आहे म्हटलं, स्वामींची इच्छा. मला वाटतं स्वामी जयंतीच्या दिवशी, गुढीपाडव्याच्या दिवशी, समस्त भारत बंद होता. बंद म्हणजे हेच, कोविडमध्ये सगळं बंद होतं, काहीच, लॉकडाऊन पूर्णपणे लॉकडाऊन. आणि अशा वेळेमध्ये स्वामींच्या जयंतीच्या दिवशी आपला तो सप्ताह असतो पूर्ण. म्हणजे पहिल्या दिवशी सत्यनारायणाची पूजा, होम हवन. स्वामी जयंतीच्या दिवशी सत्यनारायण असतं, आणि त्याच्या आदल्या दिवशी होम हवन वगैरे. आपण, मला वाटतं की ते होम हवन करून आपल्याकडे असलेली जी काय वाईट एनर्जी असेल, किंवा नेगेटिव्हिटी असेल, ती सगळी होम हवनाने पूर्ण घालवून टाकली होती, गेलीच होती. आणि आपण स्वामी जयंती मुळात करणार, कारण सरकारचा नियम, स्वामींनीच सांगितले, नियम पाळा, बरोबर की नाही. ते नियम आपण कोणत्या प्रकारे उल्लंघन केलं नव्हतं. जे काही कार्यक्रम सगळे रद्द केले होते, दर्शन अखंड बंद ठेवलं होतं. मला आठवतं अशा वेळेमध्ये स्वामी जयंतीच्या दिवशी आमचे देवरुखकर काका म्हणून आहे, त्यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा त्यांनी एक 5-6 दिवस आधी काहीतरी ठेवली. त्यांना घर मिळालं होतं, आणि त्या घरामध्ये पूजा ठेवली होती स्वामींची.
सत्यनारायणाची. त्यासाठी त्यांनी बरीचशी फुलं वगैरे आणली होती आणि ती फुलं वगैरे आणली होती, तर त्यांची हे सगळ्या रेस्ट्रिक्शनमुळे त्यांनी पूर्ण कॅन्सल केला प्लॅन. आता ती फुलंही काय करणार, ती तशी झाली होती. ते BMC मध्ये असल्यामुळे त्यांना बाहेर जाणं म्हणजे अलाउड होतं, त्यांना कोणी रोखू शकत नाही. तर स्वामी जयंती होती, काहीतरी करा म्हणजे घरातल्या घरात आम्ही 5 जण ती पूजा आम्ही आटोपणारच होतो. तसंच घडलं. सत्यनारायणच्या पूजेचं साहित्य काकांनी आयतं आणून दिलं. फुलं मला वाटतं एक 10-15 किलो त्यावेळेस त्यांनी ती फुलं आणून दिली. स्वामींचा अखंड दरबार सजला. आलं का लक्षात? त्यानंतर स्वामी जयंतीच्या ह्या उत्सवामध्ये ॲज अ आध्यात्मिक लेवलला ज्या काही आम्ही गोष्टी करतो, म्हणजे पूजा अर्चा, अभिषेक पूजा असेल ते, एकाही गोष्टीचा खंड पडला नाही. एवढंच की तामझाम करता आला नाही, लोकांना इन्व्हाइट करता आलं नाही. मी ते सेवा पूर्ण झाली. म्हणजे लोक चाट पडली, ह्याला हार मिळाली कुठे, ह्याला फुलं कुठे मिळाली, ह्याला सत्यनारायणाच्या पूजेचं साहित्य कुठे मिळालं. तरी रुकरुक लागली होती आम्हाला की ठीक आहे पूजा अर्चा होते, पण थोडंसं तरी त्या दिवशी झालं पाहिजे. स्वामींना कुठेच स्वामींनी त्या बाबतीत कमी करून घेतली नाही, त्यांची सेवा त्यांनीच ती करून घेतली. आणि मग त्यानंतर मग हे सगळं वाढू लागलं. सगळं एक जे काय कोविडचं झालं त्यावेळेस, आणि तो काळ असं म्हणजे म्हणतात ना, आठवण आली तरी असं वाटतं की बॉस ते दिवस आठवायला देखील नको वाटतात ते दिवस. म्हणजे मला वाटतं आपण जी काही पिढी आहोत, पुढच्या पिढीने ह्या गोष्टी पाहिल्या बघणार की नाही माहीत नाही, पण आपण बघितलेली काही शेवटची पिढी असणार आहे. खूप भयानक वातावरण आपण पाहिलेलं आहे त्यावेळेस. आणि असं देव करू ह्या गोष्टी पुन्हा होऊ नयेत, की कोविडसारखे महारोग किंवा काही नको यावेत. कारण समोरासमोर खूप गोष्टी पाहिल्यात, अनुभवल्यात, स्वतःच्या घरामध्ये काय झालेलं कळतं. आणि मला असं वाटतं कोविड काळामध्ये आमच्या घरामध्ये किंवा आमच्या पूर्ण विभागामध्ये भाईच्या वयाची व्यक्तीला म्हणजे कोविड होणं हे आम्हाला म्हणजे भाईंचं स्वामींच्या आदेशाशिवाय बाहेर जाणं नसतं. स्वामींच्या आदेशाशिवाय ते कुठेच जात नाही, घराच्या बाहेर पाऊलही ठेवत नाही. आणि भाई जरा देखील बाहेर न जाता आम्ही काही गोष्टी खूप पाळता, पण भाईंना कोविडची लागण होणं हे आम्हाला पटतच नव्हतं. पण ते कसं झालं की बाबा भाईंना जेव्हा बरं वाटत नव्हतं तेव्हा आम्ही दवाखान्यात गेलो. दवाखान्यात गेल्यानंतर मग तिथे दाखवलं गेलं की त्यांचे ऑक्सिजन लेवल कमी आहे वगैरे, त्यांना ॲडमिट करावे लागेल वगैरे. आणि मग तिथे मग नाईलाजाने आम्हाला सगळ्या हॉस्पिटल्सचे बेड हे होते, फुल होते. सो कुठेच चान्स नव्हता. आणि मला मग नायरशिवाय पर्याय नव्हता, नायर हॉस्पिटलशिवाय. माहिती नाही, ती स्वामींचीच काहीतरी त्यांचं नियोजन असू शकतं ह्या बाबतीत. आणि असं घडल्यानंतर मला आठवतं की भाईंना जेव्हा आम्ही तिथे घेऊन गेलो, मला वाटतं तेव्हापर्यंत भाईंना काही कोविडची लागण वगैरे नव्हती. पण तिथे जेव्हा सस्पेक्शन वॉर्डमध्ये त्यांना ठेवण्यात आलं आणि नंतर त्यांची काही ब्लड टेस्ट वगैरे केल्या, मग तेव्हा कळलं की बाबा रे, पहिल्या रिपोर्टला मला वाटतं की नाही चालू होतं ना कोविडचं, सेकंडला कोविड पॉझिटिव्ह दाखवलं गेलं, असं काहीतरी दाखवलं होतं. आणि मग त्यानंतर जी काही आमची सुरुवात झाली ती खूप हां, ती सुरुवात की स्वामी आमच्या पाठीशी किती खंबीरपणे उभेत. आणि स्वामी कृपेने आम्हाला कदाचित जर का आमच्या हातून हा मठ करून घ्यायचा असेल तर आम्हाला खंबीर करण्यासाठी किंवा स्वामींवर आम्ही पूर्णपणे स्वामींवर अवलंबून आहे हे आम्ही करण्यासाठी स्वामींनी ही सगळी लीला रचली. आलं का लक्षात? किंवा काही स्वामी कृपे म्हणतात ना की सक्षम करण्यासाठी, आम्हाला काही गोष्टी करण्यासाठी या परिपूर्ण करा, याला सक्षम करा, त्यानंतरच त्याला ते हातात द्या. प्रभू श्रीरामांना सगळ्या देवतांनी शस्त्र का दिली? कारण तो कुठे मिसयूज करणार नव्हता बरोबर या शस्त्रांचं. त्यामुळे आम्हाला देखील स्वामींनी अशा सर्व संकटातून बाहेर काढलं, किंवा संकट दिली मुद्दामून, बाहेर तर काढणार होतेच, कारण की पाठी ब्रह्मांड नाही काय म्हणताना कशाला का, पण ती वेळ तशी नव्हती. किंवा आता आपण तो विचार करतो की आहे स्वामी, तेव्हाही स्वामी होतेच, पण त्यातून आम्ही जे गेलो, स्वामींनी आम्हाला पूर्ण फिनिश केलं त्यातून आणि सक्षम केलं त्या गोष्टींसाठी. आता यानंतर मला वाटतं यानंतर किती वाईट वेळा आले ना तरी आम्ही ते अगदी स्वामींच्या नावावर मारून देतो की कोण माझा स्वामी म्हणजे जगाचा बाप माझ्या पाठीशी, तर भाई काय टेन्शन द्यायचं. कारण की प्रचंड म्हणजे जी काय आधी भक्ती होती स्वामींची, आता इतकी गोड इतकी म्हणतात ना की एकरूप उंच लेवलला जाऊन पोचलेली ती भक्ती. म्हणजे
जे काय ते त्याच्यापेक्षा ही वेळ कधी आलीच नव्हती स्वामी कृपेने. म्हणजे आपण फक्त नॉर्मलच माहिती होतं सगळ्या अरे स्वामी काय झालं, स्वामी हातून बाहेर काढतो. पण जेव्हा जिथे पैसा काम नाही करत ना, आज लोक बोलतात पैसा सगळं आहे, पण जिथे पैसा काम नाही करत तिथे दुवा स्वामी काम करतात. स्वामी काम हे करतात. स्वामींनी प्रत्यक्षात दाखवून दिलं आम्हाला त्यावेळेस. आणि किती पैसा असू दे काय नाही, जोपर्यंत त्यांचा आशीर्वाद आहे ना काय नाही होत. त्यातूनही भाईंसारखी व्यक्ती पुन्हा घरात येणं ही कृपा त्यांची आहे. स्वामींची कृपा. स्वामींची कृपा. आणि मला वाटतं त्यानंतर या ह्याच घडामोडींमध्ये भाईंना तिथे एक जेव्हा आजारी पडले आणि मला वाटतं सुदर्शनने खूप खूप अगदी म्हणजे मी त्याचा मोठा भाऊ आहे पण कधीतरी तो माझा मोठा भाऊ झाल्यासारखं तो तिथे स्टँड घेतला त्याने की कारण की हे सगळं मी पाहू शकत नाही. तिथे जे काय पाहिलं नायर हॉस्पिटलमध्ये मी की मला नाही माहिती की तिथे जेव्हा नाव पुकारलं जायचं ना एखादं आम्ही खाली थांबलो होतो तिथेही काही गोष्टींचं मी अजून वेळ घेतो थोडा सांगायला की भाईंनी आजपर्यंत मखदूम शाह बाबा, हाजी अली दर्गा आणि बौद्दीन बाबा दर्गा असे अनेक अजमेरला जाऊन आलेले आहेत भाई. त्यांची तिथे पण प्रचंड कारण ते आपले नाथच आहेत. आलं का लक्षात? हे दर्गा म्हणजे आपले नाथ आहेत. नाथच आहे. तर तिथे प्रचंड श्रद्धा आहे भाईंची. अशा काळामध्ये कोविड काळामध्ये मुंबई सेंट्रलला एक हॉटेल आहे आणि मला वाटतं जूनमध्ये येणार आहे सुद्धा मे जूनच्या मधली गोष्ट ही. मी स्वतः कोविडमध्ये जेव्हा भाई आजारी पडले त्याच्या तिसऱ्या दिवशी मी इतका बेकार म्हणजे आजारी पडलो ना खूप बेकार म्हणजे मला स्वतःला भान नव्हतं किंवा शुद्ध नव्हती मी काय कुठे काय किंवा काय. मला आणि माझ्या परिवाराला म्हणजे पूर्ण माझ्या फॅमिलीला क्वारंटाईन गेलो होतं गणपतराव कदम शाळेमध्ये आणि तिथे मी खूप जास्त आजारी पडलो होतो. असं आजारी पडलो की माझ्या पोटात काही राहत नव्हतं कळतच नव्हतं म्हणजे हां म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं म्हणजे माझी आई ओरडायची त्यांना ह्याची टेस्ट का नाही करत आहे तुम्ही ह्याला एवढा आजार म्हणजे ताप आलाय सगळं. डॉक्टरांनी समजून सांगितलं आत्ता टेस्ट केली तर हा पॉझिटिव्ह येणार आणि ह्याला उचलून मग पोद्दार हॉस्पिटल जी की भयानक अवस्था आहे तिथे. त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा मी याला गोळ्याने पूर्णपणे उभा करेन. आणि स्वामी कृपेने 10 दिवसांनी त्यांनी मला बरं केलं बरं का. म्हणजे ही खूप अतिशयोक्ती वाटणारी गोष्ट. किती तरुण मुलं गेली त्या काळामध्ये. धसका अरे मला कोविड झालं. मलाच आठवतं बापरे एक एक माहिती यायच्या तुझ्या फेसबुकला म्हणा किंवा काय की हा गेला तुझा तो गेला. तरुण मुलं गेली त्या काळामध्ये. आणि त्या अवस्थेत मी जेव्हा बेडवर पडलो होतो ना तिकडे मला सतत जाणवत होतं की माझ्या भाईंनी आयुष्यभर स्वामींची सेवा केली आणि त्यांना पहिल्यापासून वाटायचं आपला स्वतःचा मठ असावा स्वामींचा. आज जी काय घरी सेवा करतोय ती आपण मठात करावी. लोकांना त्याचं दर्शन व्हावं. आपण घरी इतक्या छान प्रकारे इतक्या सुंदर पद्धतीने स्वामींना सजवतोय तर ती लोकांना कळावी ना. तर असं होत असताना मला विचार येऊ लागलं की भाईंनी सेवा केली त्यांची इच्छा आहे की आपला मठ असावा आणि आम्ही 2 मुलं आहोत एवढे खंबीर मुलं आहोत आम्ही का नाही भाईंची इच्छा पूर्ण करू शकत मठ का नाही बांधू शकत असे विचार येऊ लागले मनामध्ये. आणि विचार येता येता सेम टाईममध्ये भाई हॉस्पिटलला होते आणि भाईंना असे विचार येऊ लागले की स्वामी आता यानंतर माझ्या हातून जर का काही भव्य दिव्य कारभार होणार असेल ना तर आणि तरच मला घरी न्या अन्यथा इथेच माझं काहीतरी बरं वाईट करा. सेम टाईमला दोघांच्या मनात विचार तेच मठाचे असं कसं होऊ शकतं किंवा काय. पण भाईंची गोष्ट आम्हाला बोलून दाखवली नाही. मीही ही गोष्ट कोणाला बोलून दाखवली नाही. आणि सतत 1 दिवस झाला 2 दिवस झाले 3 दिवस झाले हेच डोक्यात चालू मठ मठ मठ. माहिती नाही काय चालू होतं डोक्यात. म्हटलं मनात स्वामींना एवढं स्वामी फक्त ह्या कोविडमधून आम्हाला बाहेर काढा. माझ्या भाईंचा जीव वाचवा. माझं आयुष्य तुम्हाला माझ्या आयुष्यावर अधिकारच तुमचा. सतत स्वामींशी म्हणायचो. स्वामी नाही संधी मिळाली म्हणजे माहिती नाही का आमच्या हातून नाही झाल्या पण आता एक संधी द्या फक्त आम्हाला. भाईंना सुखरूप घरी आणा आम्ही तुमचं मठ करू. असं करत असताना माहिती नाही स्वामी कृपेने थोडा बरं झालो. आम्हाला क्वारंटाईन करून घरी आलो आम्ही 14 दिवसांनी काहीतरी. आणि त्यानंतर हा हॉस्पिटल ह्याची गोष्ट सांगायची गेली तर नायर हॉस्पिटलच्या इथे
जूनमध्ये खूप पाऊस असतो आणि आतमध्ये जाऊ देत नव्हते हॉस्पिटलमध्ये. तर जे पेशंट असतात त्यांचे नातेवाईक जे असतात ते खाली बसायचे, खालीच झोपायचे. रोड म्हणजे बरोबर, रोड हां टच आहे. हां, तर ते कुठे जागाच नाही याला राहायला. आणि बिल्डिंगमध्ये हा हॉस्पिटलमध्ये असतो म्हणून याला बिल्डिंगमध्ये अलाउड करत नव्हते. बरोबर. हा हॉस्पिटलमध्ये येणार, मग इथे ते शिवणार किंवा टच होणार, त्यामुळे ह्याला बिल्डिंगमध्ये अलाउड केलं नव्हतं. मग मी काय करायचो की भाईंसाठी जे काही जेवण असायचं, ह्याच्यासाठी जे काही जेवण असायचं ना, ते मम्मी जेवण बनवायची घरी आणि मी डबा न्यायचो. असा लांब तो थांबायचा, इथे मी डबा ठेवायचा आणि तो उचलून घेऊन जायचा. पावसाचे दिवस होते आणि जेवणाच्या गोष्टीच्या आधी एक गोष्ट सांगतो की भाईंनी कुठेतरी आज जे काही दर्ग्यात जाऊन म्हणा किंवा अक्कलकोटला माहिती आहे स्वामींच्या आवडीचा एक दर्गा दर्गा आहे आहे, शेखनूर बरोबर, बाबांचा. शेखनूर बाबांचा. तर तिथे भाईंनी खूप सेवा केलेली, अनुष्ठान केलेलं आहे. तर ते कुठेतरी आम्हाला इथे कामी आलं. ते कसं सांगतो, एका हॉटेलमध्ये आणि बरेच म्हणजे तिथे कुठे कोणी घरात ठेवू नये, आमच्या बिल्डिंगमध्ये याला घेत नव्हते, तर याला हॉटेलमध्ये कोण घेणार. बरोबर. आणि त्या काळामध्ये मग एका हॉटेलमध्ये गेला नाही, त्याने त्याला सत्य परिस्थिती हॉटेल सांगितली. फिरलो, हां. कोणी नाही गेलं, अलाउड नाही केलं. म्हणजे आणि का घेतील ना, बरोबर बरोबर. आहे, त्यांचंही हा बरोबर आहे. हॉस्पिटलमध्ये असतो. आणि मी जिथे जायचो तिथे खरं कारण सांगायचो की मी नायरमध्ये माझे वडील आहेत, मी बरोबर. तिथून येणार येणार, बरोबर. म्हणजे एखाद्याशी आपण हे नाही करू शकत, खोटं जीवाशी बोलू खेळू नाही नाही शकत. शकत. कारण की जिथे जर लोकांच्या घरी या सगळ्या गोष्टी जात होत्या, मी तर साक्षात म्हणजे अक्षरशः मी नायरच्या खाली म्हणजे जिथे सगळे कोविड पेशंट असायचे त्याच्या खालीच ना पीपी किट ना काहीच, तिथेच खाली राहायचो मी. एका बरोबर. मास्कवर तो असायचा. हां. तब्बल 33 दिवस तो नायर हॉस्पिटलच्या खाली राहिलेला आहे. म्हणजे म्हणून म्हणता ना, ह्या सिच्युएशन इतक्या वाईट काळातून गेलेलो, ह्याच्यापेक्षा वाईट वेळ आमच्या आयुष्यात येऊच शकत नाही. येऊच शकत नाही. स्वामींनी परीक्षा घेतली होती. सक्षम केलं आम्हाला. सक्षम केलं. तुम्ही पहिले तयार व्हा. एकाएकी तुमच्या हातात आयतं काही देणार नाहीये. बरोबर. आलं का लक्षात? मम्मीकडे खूप हट्टाने काय जी मला हे नको जेवायला, मला हॉटेलातलं मागव, हे मागव, ते करत बसायचं ना. बरोबर. पण ती वेळ एक अशी होती ना की मी पण लोक असे डब्बा म्हणजे हे आणायचं, टोप आणायचे, मी लाईन लावून त्यांच्यातलं जेवण, कारण घरी कोणीच नाही, हे लोक सगळे क्वारंटाईन. बरोबर. माझ्या जेवणाचा प्रश्नच काय, कुठून येणार. 14 दिवस त्याला जेवणाचा प्रश्न हा उद्भवला होता की कुठून जेवण आणायचं. आणि खूप कठीण होतं. हॉटेल्स बंद होतं, सगळं ऑलमोस्ट सगळं बंद होतं. तर स्वामींनी ह्याचं रक्षण केलं आणि एका हॉटेलात गेल्यानंतर कदाचित तोच त्याच्या तोंडातून सांगेल ती गोष्ट काय घडली होती ती. मी बऱ्याच हॉटेलमध्ये गेलो, कोणी जो बनणार एक असं मॉमेडियन व्यक्ती होती, म्हणजे नाव नाही मी सांगत, त्यांना मी सांगितलं की असं असं आहे का की माझे वडील अशा ठिकाणी आहे, तर क्या हुआ बेटा, कुछ टेन्शन नाही, पैसा नाही देगा तो भी कुछ चलेगा, असं म्हणत ते बोलले बिंदास वेलकम. मी त्यांच्याकडे जवळ माझ्यासोबत एक शुभम म्हणून होता, त्याने पण मला खूप कोविडमध्ये म्हणजे माझ्या पुण्याच येतो तो, आम्ही दोघं सोबत होते. आम्ही दोघांनी तिथे राहायची सोय केली. आणि ज्या दिवशी आम्ही, मला वाटतं संध्याकाळी 7ला चेक इन होतं त्यांचं, तो बोला कधीही आहे. मी 8 वाजता तिथून सगळं माझी पिशव्या होता, काय बॅग्स वगैरे काहीच नाही, ती पिशव्या घेतल्या मी आणि शुभमने आणि फक्त हॉटेलमध्ये येऊन राहिलो. पुढच्या तासाभरात इतका पाऊस आला ना, म्हणजे मला वाटतं सायक्लॉन आलं होतं कुठतरी त्या दिवशी. अख्खे 2 दिवस तुफान पाऊस होता, तुफान. तर स्वामींनी मला ती सोय नसती गेली त्या रूमची, त्यामध्ये तिकडे खूप हाल झाले. हाल म्हणजे सगळ्याच गोष्टी. आता मी जर आजारी पडलो असतो तर भाईंकडे बघणारं कोण. एवढ्या दिवसात त्यांच्याकडे कधीच मोबाईल नाही, त्यांनी मोबाईल कधी वापरलेला नाही ना, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करता आला. आणि त्यांना आम्ही मुळात सांगितलं नव्हतं की काय झालं. बरोबर. तर ते विचारतात श्रीओम का नाही येते मला, श्री का नाही येते मला बघायला. म्हटलं हा होता खूप आजारी आणि ह्यांना क्वारंटाईन गेलं होतं. म्हटलं नाही, तो घरी सगळं सांभाळतोय आणि मी तिथे थांबलोय, तिथे कोणाला थांबून देत नाही. म्हणजे सगळ्या गोष्टीची गोची झाली होती. म्हणजे आता ह्यातून बाहेर जाईल कसं. तर स्वामींना सांगितलं की मला यातून व्यवस्थित ठेवा, की मला जर काय झालं भाईंकडे मला जाताच येणार नाही. बरोबर. मी जर नाही दिसलो तर मग तिथे त्यांना बघायला काय बघायला. शेवटी सगळं मानसिकतेचे खेळ होते. जिथे तो होतं त्या माणूस जर डिप्रेशन मध्ये गेला असता तर बाहेरच येत नाही. तर मी कसं सकाळ संध्याकाळ विदाऊट पीपी किट काही नाही, फक्त एक मास्क घालून आम्ही आणि शुभम जायचो, फक्त मास्क घालून जायचो. फक्त त्यांना जाऊन भेटायचो, भाई स्वामी आहेत, आजचा दिवस जगला, उद्यापर्यंत सगळ्याच गोष्टी होतील. स्वामी फक्त त्यांच्याकडून तारक मंत्र बोलून घ्यायचो मी बस. बाकी म्हटलं तुमच्यात एवढी स्वामींची सेवा केली आणि तुम्हाला काही होणार नाही. हे काय एक बॅड पॅच असतो, तो लाईफमधून निघून जाईल. ते खूप एवढ्या वर्षात कधी हॉस्पिटल त्यांनी पाहिलं नव्हतं. बरोबर. ते मी निघताना नेहमी तारक मंत्र यांच्याकडून बोलून घ्यायचो आणि निघायचो. आणि पुढे स्वामींना मला माहिती होतं यातून बाहेर स्वामीच काढतील.
आणि नंतर मी तिथे गेलो हॉटेलमध्ये आणि त्यानंतर मग थोड्या दिवशी त्यांची प्रगती व्हायला लागली, थोडंसं ऑक्सिजन लेवलपर्यंत यायला ओके. लागली. नंतर ह्यांना क्वारंटाईनमधून घरी आणलं गेलं. एक गोष्टी थोड्याशा पॉझिटिव्ह होत चालल्या होत्या. आणि नंतर मग मम्मी डबा करून मला हा जसा मगाशी बोलला की हा मला डबा घ्यायला द्यायला यायचा. तर मी डबा घ्यायला येताना मला फक्त एवढंच बोलला की आजचा हा दिवस लक्षात ठेव फक्त. म्हटलं हा असं का म्हणतोय, ह्याचं मी तुला नंतर सांगेन काय तरी. म्हणलं ठीक आहे, मी तुला आठवण करेन. मग नंतर मग तो तुला सांगेल की नक्की त्याला काय हा म्हणजे मी जाणवलं त्या होतं. जेव्हा ह्याची वाट बघत बसलो ना आणि मनात तर ते चालूच होतं जे स्वामींनी सुचवलं होतं की मठ बांधायचं. मला माहिती नाही म्हणजे जशी भाईंची काळजी वाटत होती तसं माझ्या डोक्यात तेही विचार होते की स्वामींचा मठ बांधायचा. आणि हा एके दिवशी मला वाटतं ह्याची वाट बघत बसलो बिल्डिंग खाली आणि हा पाऊस येतोय, तुफान पाऊस येतो. पावसामध्ये मी उभा आहे आणि मी विचार करतोय, म्हणजे भिजत नव्हतो, मी एका आडोशाला थांबलो होतो बिल्डिंगच्या गेटच्या अलीकडे. आणि तिथे थांबलो असताना मग डोक्यात विचार होता की स्वामींचं मठ बांधायचा तर आपल्याला मुळात पैसे हवे आपल्याला. पैसे कुठून आणणार? पहिला प्रश्न येतो माझ्याकडे, पैसे. काही करायचं असेल, कुठेही कोणतीही गोष्ट करायची असेल, पहिला प्रश्न काय असणार? पैसे. मी पैसे कुठून आणणार? आणि मी असा विचार करतोय, आपण म्हणजे सेम मी असंच थांबलोय आणि असं डोक्याला हात लावतोय, स्वामी कुठून आणायचे पैसे असं विचार चालू आणि डोळे बंद आणि डोळे उघडले तर पुढच्या क्षणाला मला वाटतं माझ्या समोर 1 रुपयाचं नाणं असतं ते दिसलं मला. मी क्षणाचा विलंब केला नाही, ते नाणं उचललं आणि ते नाणं खिशात ठेवलं आणि डोक्यात ठेवलं. म्हटलं कदाचित स्वामी मला सांगू पाहतात पैशांची चिंता करू नकोस, तू जो विचार करतोयस ना मठ बांधण्याचा, तो नाणं उचल. आणि ते नाणं उचललं आणि खिशात ठेवलं. म्हटलं स्वामींनी आता एक संकेत दिला, हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात पहिला संकेत आहे. की तू पैशांची चिंता करू नकोस. कसं स्वामी संकेत लाख देतील पण ते आपल्याला ओळखता आले पाहिजे. बरोबर. ज्या क्षणाला मी विचार करत होतो की मला पैशांची गरज आहे आणि मला स्वामी समोर 1 रुपया मला दाखवत आहेत, याचा अर्थ तोच आहे, तू पैशांची चिंता करू नकोस, उचल तो 1 रुपया आणि चालतो. माहिती नाही तो मला 1 रुपया पुढे काय करणार होता तो. आणि तो 1 रुपया घेतला, या क्षणापर्यंत तो स्वामींच्या चरणाशी मी ठेवलेला आहे तो 1 रुपया अजून. आणि मला तिथून एक संकेत देऊ लागले स्वामी की मला असं नाही, म्हणजे मी आणि माझा भाऊ काही वेगळे नाही आहे, मला माझ्या भावाला एक असे संकेत येऊ लागले ना की हे काहीतरी भव्य होणार तुला. फक्त एवढं की हार मानायची नाही, येणारे अप अँड डाऊन्स सगळे झेलायचे, सगळे पेलायचे, पण पुढे जायचं, म्हटलं करायचं म्हणजे करायचं. स्वामीने बोललो स्वामी फक्त एक संधी द्या, बस माझ्या वडिलांना सुखरूप घरी आणा. आणि काय चमत्कार झाला, बरोबर मला वाटतं 39 दिवसांनी ना काहीतरी 39 दिवसांनंतर भाई सुखरूप घरी आले, पूर्ण कोविड निगेटिव्ह असं. म्हणजे जे काय सगळं त्यांचं रोगराई होती किंवा जे काय अंगात होतं नेगेटिव्हिटी होती, ती जेव्हा आम्ही भाईंना आणायला गेलो होतो तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस होता. मला आठवतं आम्ही भाईंना नायरमधून BKC सेंटरला शिफ्ट केलं गेलं होतं. तिथले सगळ्या हाल हवाल मला माझा एक मित्र आहे समीर गोवळकर म्हणून, तो मला देत होता की आज अशी परिस्थिती तशी परिस्थिती. आजही तुम्ही तर समीर गोवळकरला भेटाल तर त्याला डॉक्टर म्हणायचे की परिस्थिती फार नाजूक आहे, सांगता येत नाही, हे डॉक्टरांचे शब्द. अजूनही समीर मला सांगायचा ती परिस्थिती काय होती ती मला माहिती आहे, मी तुला सांगायचं होतं, तू माझा मित्र आहेस म्हणून मी तुला थोडंसं कमी सांगायचं, पण डॉक्टर मला जे सांगायचे त्यांच्या प्रकृती बाबतीत की खूप खालावलेली आहे किंवा काय. आणि असं होत असताना मला वाटतं की स्वामींनी हे सगळे लीला घडवल्या त्यांच्या. भाईंना सुखरूप घरी आणण्याआधी भाईंना जेवढे आम्ही कपडे नेले होते हॉस्पिटलमध्ये वगैरे, भाई म्हणाले एकही कपडा मला घरी न्यायचा नाही आहे. म्हटलं ठीक आहे, भाईंसाठी नवीन कपडे, आम्ही घरी होतेच भाईंचे कपडे, ते घेतले. भाईंना आम्ही सगळ्यात आधी आपल्या दादर चौपाटीला नेलं आणि जेव्हा भाई चौपाटीवर समुद्रामध्ये गेले, सूर्याला अर्घ्यदान केलं आणि एक अशी लाट आली मोठीच्या मोठी, जी संपूर्ण भाईंना विझवून गेली आणि त्या लाटेसोबत सगळी भाईंची निगेटिव्हिटी गेली. स्वामींच्या कृपेने भाई पूर्ण रोगमुक्त झाले.
खऱ्या अर्थानं. तिथून मग आम्ही पहिले दादरच्या मठात गेलो. दादरचा मठ बंद होता. तिथून दर्शन फक्त त्या खिडकीतून होतं. खिडकीतून दर्शन घेतलं. पण अजून भाईंना माहिती नव्हतं माझ्या मनात काय चाललंय. भाईंच्या मनात मला माहिती नव्हतं भाईंच्या मनात. आम्ही हा विषय, मठाचा विषय कुणालाच सांगितला काहीच नव्हता. नव्हतं. स्वामींना फक्त म्हटलं, स्वामी बस मठ हवाय मला आता. भाईंना जसं दिलं आहेत ना, बस स्वामींचा मठ हवाय. आणि मग तिथून भाईंना घरी आणलं. आमच्या बिल्डिंगमध्ये भाईंचं सगळ्यांनी फुलं उधळून स्वागत केलं. हो, ती मी व्हिडिओ बघितली होती. हां, कारण काय आहे की भाईंच्या वयाची व्यक्ती त्या काळामध्ये कोविडमधून सुटून बाहेर आलेली आज अद्याप एकही व्यक्ती नाही. म्हणजे मी जर नायांच्या खाली पाहिलं ना, 30-32 वर्षाची मुलं जी जायची, चालत जायची, पण येताना त्यांची डायरेक्ट बॉडी जायची. ही स्वामींचीच कृपा होती. आणि या गोष्टी आनंदाने भाई घरी आले आणि आमचा आनंद बघाल तर खूप म्हणजे भाईचे पुनर्जन्मच मानले. आणि हां, म्हणजे एक साप तसा काट टाकतो, बरोबर. तसं भाईंचं जे काय होतं ते एक म्हणतात ना, एक नवीन आयुष्य मिळालं, जे की या नवीन स्टेपवर म्हणजे स्वामी मठात भाई आता सेवा करतात किंवा काय, तेव्हा एक वेगळं चैतन्य असतं. भाई आमच्यासाठी एक नवीन चैतन्य, म्हणजे भाईंच्या आज जवळ जरी जायचं म्हटलं ना तरी तो एक ऑरा असतो भाईच्या इथे, सगळा पॉझिटिव्हिटीचा ऑरा. बरोबर. आलं का लक्षात? सो आम्ही जरा काही हे करून म्हणजे मनात विचार असतील ना तर त्यांच्या जवळ गेले की सगळे नष्ट होतात. बरं. सगळं आम्ही पूर्ण पॉझिटिव्ह होऊन जातो. तर अशी ती भाईची एक म्हणतात ना ख्याती आहे. आणि आयुष्यभर त्यांनी जनसेवा केली. लोकांना अंधश्रद्धेपासून लांब ठेवून त्यांना श्रद्धेकडे वळवलं आणि योग्य ते मार्गदर्शन स्वामींचं केलं. त्यामुळे ह्या सर्व लोकांच्या ब्लेसिंग्स त्यांच्यावर आहेत. आणि साक्षात स्वामी पाठीशी आहेत 6 फूटवाले. आई आहे जगज्जननी 8 हातवाली बाया त्यांच्या पाठीशी. म्हणताना कसली चिंता आणि काय. असं करत करत मग शेवटी मी एक दिवस निवडला गुरुपौर्णिमेचा. मला वाटतं की ती योग्य वेळ होती मला घरी सांगण्याची की मला मठ स्थापन करायचं. भाई असे वर बसले होते, मी खाली, माझी आई वगैरे आम्ही बसलो होतो. म्हटलं मला एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. तर दादा, मी फक्त आता एवढंच सांगेन की आता आपण मठाची स्टोरी तुम्हाला बघायची असेल तर आपण भाग 2 मध्ये दाखवणार आहोत. आतापर्यंत आपण इथपर्यंत दादाचे अनुभव ऐकले, स्वामींचे अनुभव ऐकले, सर्व आपण ऐकलं. तर तुम्हाला जर पुढे अजून स्टोरी ऐकायची असेल किंवा तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा. आपण आणि दुसरी स्टोरी जी मठाची ती तुम्हाला पार्ट 2 मध्ये म्हणजे भाग 2 मध्ये बघायला मिळेल.